त्याची जी प्रश्नपत्रिका होती साधारणतः किती प्रश्न सिमिलर होते का पूर्ण पेपरच आहे तसा कॉपी? आणि हे जेव्हा फॉरवर्ड होतात तेव्हा आपण त्याला एक प्रॅक्टिस पेपर म्हणून बघतो, पण त्याची ग्रॅव्हिटी इतकी मोठी असेल हे स्टुडंट्सला नक्कीच कल्पना नव्हती. ती वेळ निघून गेली की त्याच्यानंतर पुन्हा मागचे पाढे 55 अशासारखंच अगदी ती सगळी प्रक्रिया होते. एनटीएने खरं तर आता ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी खूप स्ट्रॉंगली घ्यायला पाहिजे, कारण हे पेपर लीक होणं हे कोणत्याही एका माणसाचं काम नाही आहे ऑफकोर्स. आणि एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सीने या संदर्भात काहीच करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत आणि असं काही होणारच नाही अशा भ्रमात राहिले की महाराष्ट्रात काही ठिकाणी क्लासेसमधून विद्यार्थ्यांना काही गेस पेपर दिल्या गेलेले होते. म्हणजे याचे दूरगामी परिणाम खूप जास्ती आहेत आणि ते विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळणारे आहेत. म्हणजे ज्युनियर कॉलेजेस हे केवळ रजिस्टरिंग सेंटर झालेली आहेत. मुलं कॉलेजेसमध्ये जातच नाहीत. संपूर्ण शिक्षण हे कोचिंग क्लासेसच्या ताब्यात निघून गेलेलं आहे. एकच केंद्रीय परीक्षा जेई ही नीट पेक्षा वेगळ्या प्रकारे घेतली जात असून ती जर चांगली होत असेल तर नीट संदर्भात ते धोरण का अंमलबजावणी होत नाही? नीटच्या पेपरफुटीच्या घटनेने संपूर्ण देश हादरवून गेलाय. जवळपास 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा अभ्यास केला होता आणि या परीक्षा त्यांनी दिलेली होती. आणि या पेपरफुटीच्या घटनेमुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये एक वेगळी संतापाची लाट आहे. सध्या पोलीस आणि सीबीआय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करतायत. मात्र जे नीटच्या प्रिपरेशन जे अभ्यास करून घेतात, सराव करून घेतात, अशा क्लासेसमध्ये मी सध्या आलोय. मी सध्या पुण्यातल्या बेहरे क्लासमध्ये आहे आणि आपल्यासोबत त्याचे डायरेक्टर ऐश्वर्या फडतरे आहेत. काय सांगाल, तुम्ही या संपूर्ण घटनेकडे कशा पद्धतीने बघताय? काय साधारणतः विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये आहे? येस, आता ऍक्च्युली तर स्टुडंट्स आणि पेरेंट्समध्ये जे आपण ऑब्झर्व करतोय ती कंटिन्युअसली पॅनिकच आहे. म्हणजे आम्हाला पण आता कालपासून ऑलमोस्ट कॉल आणि मेसेजेस हेच कंटिन्युअसली येत आहेत की पुढची तारीख काय असणार आहे, पुढची एक्झाम कधी होणार आहे, कारण क्लॅरिटी बऱ्याच गोष्टींची अजून आपल्याला मिळालेली नाहीये. आणि ही सिच्युएशन जी आहे ती खरंच अनफॉर्च्युनेट आहे, दुर्दैवी म्हणायला लागेल, कारण एनटीए ही एक ट्रस्टेड एजन्सी आहे जिथे 20 लाखापेक्षा जास्त स्टुडंट्स प्रत्येक वर्षी पेपर देतात. सो आणि इथे रिपिटेटिव्हली हेच इन्सिडेंट्स होत आहेत. असं नाहीये की हे पहिल्यांदा झालेलं आहे. तर या पद्धतीचे इन्सिडेंट्स नाही व्हायला पाहिजेत. त्यांनी सिक्युरिटी सिस्टम्स ज्या आहेत त्याच थोड्या स्ट्रिक्ट करायला पाहिजेत, कारण ह्याच्यात काय आहे की हे सगळं पेपर लीक होत आहे त्यांनी स्टुडंट्सच्या माइंडसेटवर खूप निगेटिव्ह परिणाम नक्कीच होतोय. आणि एवढी मोठी एक्झाम तुम्ही घेताय नॅशनल लेवलची, तर त्याच्यामध्ये काळजी ही तुम्ही घेतलीच पाहिजे. एखाद इन्सिडेंट झाला असता तर आपण समजू शकतो चुकून, पण हे चुकून नाहीये ना, हे रिपिटेटिव्हली वर्षानुवर्ष होत चाललंय. साधारणतः 22 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. विद्यार्थी पालकांमध्ये संतापाची लाट आहे. पालक तुमच्याशी भेटण्यासाठी येत आहेत का? किंवा आणि हे जे पेपर फुटीचं प्रकरण आहे हे 3 मेच्या 48 तास अगोदरपासून सगळीकडे चर्चा होती. तुमच्यापर्यंत काही विद्यार्थ्यांनी असे काही पेपर्स दाखवले होते का? किंवा जे गेस्ट पेपरच्या नावाखाली जे पेपर व्हायरल झाले होते ते काय आले होते का तुमचे? जे आता नंतर स्टुडंट्स कडनं आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन मिळतेय त्याच्याप्रमाणे गेस्ट पेपर्स जे होते ते सर्क्युलेट होत होते. सो तो सर्क्युलेट झालेला पेपर पण नॉर्मल स्टुडंट्स ते डील करत असताना प्रत्येक विद्यार्थ्याला ह्याची आयडिया नसते. काहींना मिळालेले, काहींना नव्हता मिळाला. आणि हे जेव्हा फॉरवर्ड होतात तेव्हा आपण त्याला एक प्रॅक्टिस पेपर म्हणून बघतो, पण त्याची ग्रॅव्हिटी इतकी मोठी असेल हे स्टुडंट्सला नक्कीच कल्पना नव्हती की तो पेपर एक्झॅक्टली रिपीट होईल किंवा हा या इंटेन्शननी फॉरवर्ड केलेला आहे असं नाही. पण येस, तुम्ही म्हणताय तसं गेस्ट पेपर जो आहे तो अवेलेबल झाला होता आणि तो सर्क्युलेशन मध्ये होता. तो व्हायरल झालेला गेस्ट पेपर तुम्ही पाहिला होतात का? आणि त्यानंतर जी परीक्षा झाली त्याची जी प्रश्नपत्रिका होती साधारणतः किती प्रश्न सिमिलर होते का पूर्ण पेपरच आहे तसा कॉपी? आता जे आमचं अनालिसिस जेवढं म्हणजे लक्षात येत आहे आता, साधारण अंदाज असा आहे की एक साधारण 140 ते 150 पर्यंत क्वेश्चन्स जे आहेत ते त्याच्यात एक्झॅक्टली मॅच झाले होते, रिपीट झाले होते. तो साधारण 2 दिवस आधी तो गेस्ट पेपर जो आहे तो सर्क्युलेशन मध्ये आला होता आणि जसा नीटचा पेपर झाला त्याच्यानंतर 1 तासाभरात हे सगळं सरफेस व्हायला लागलं की क्वेश्चन्स जे आहेत ते रिपीट झालेले आहेत त्यातले एक्झॅक्टली. सो ह्याच्यामध्ये आपण तसं म्हणायला गेलं तर बघा ना, म्हणजे 550च्या वर मार्काचं कव्हरेज त्याच पेपरमधनं होत होतं असं. मात्र आता जी माहिती मिळते त्यामध्ये याच्यामध्ये जी काय आर्थिक देवाणघेवाण झालेली असेल ती साधारणतः लाखोंच्या घरात आहे.
तसं पाहायला गेलं तर पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. महाराष्ट्रात पुणे शिक्षणासाठी सर्वात जास्त हब मोठं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आहेत. त्यासोबत तुमच्यासारख्या अनेक क्लासेस इन्स्टिट्यूट्स देखील आहेत. त्यामुळे या तुमच्या सगळ्या वातावरणामध्ये अशी काही चर्चा होती का पेपरच्या आधी, की असा पेपर येतोय आणि त्याला एवढी एवढी रक्कम द्यावी लागते, अशी काही वातावरण चर्चा असं काही तुमच्या निदर्शनास आलं? नाही, हे स्पेसिफिकली अमाऊंट वाईज तर आम्हाला असं काही नोटीस झालेलं नव्हतं. म्हणजे मी जसं आधी पण म्हणले, गेस्ट पेपर या नावाने आपल्याला माहित होतं, पण अमाऊंट काही डिमांड केली किंवा हे अशी काही डिस्कशन ना आमच्या स्टुडंट्समध्ये किंवा आमच्या सर्किटमध्ये तरी असं काही निदर्शनास आलेलं नव्हतं. त्याच्यामध्ये आता विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणावरती, तर ते कशा पद्धतीने भरून निघेल आणि याच्यासाठी शासनाने किंवा आता एनटीएने नेमकं काय करणं गरजेचं आहे? येस, तो एनटीएने खरं तर आता ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी खूप स्ट्रॉंगली घ्यायला पाहिजे, कारण हे पेपर लीक होणं हे कोणत्याही एका माणसाचं काम नाहीये. ऑफकोर्स आपल्याला जसं आता हळूहळू न्यूज समोर येत आहेत तसं त्याच्यात एक मोठं रॅकेट इन्व्हॉल्ड असण्याचे चान्सेस आहेत, कारण आधी पेपर बाहेर आला, पण ऑफकोर्स सर्क्युलेट करणारेही तेवढेच त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहेत. सो रॅकेट एक मोठं नक्कीच इन्व्हॉल्ड असणारे, अमाऊंट ज्या मागितल्या गेल्या, जे आता हळूहळू न्यूजमध्ये सरफेस होतंय, तर या अमाऊंट्स पण मागितल्या गेलेल्या होत्या. सो ह्याच्यात काय आहे, स्टुडंट्स म्हणजे मी म्हणेन की काही स्टुडंट्स खरंच जेन्युन असतात, 2 ते 3 वर्ष स्वतःच्या आयुष्याची एवढ्या लोकांनी दिलेली असतात आणि ह्याच्यात खरंच सिन्सिअर स्टुडंट्सचं जास्त नुकसान आहे मी म्हणेन. कारण असंही असू शकतं ना की एखाद्या विद्यार्थ्याला हा पेपर मिळाला नव्हता, त्यांनी जेन्युन तयारी केली होती आणि तरीही त्याला ह्याच्यात सफर व्हायला लागते. एक तर यावेळी कसं झालं, नीट परीक्षेच्या आदल्या दिवशी बोर्डाचाही निकाल आला, त्यामुळे त्या प्रेशरमध्ये जे आहे ते स्टुडंट्स पेपरलाच गेले. त्याच्यानंतर एक्झाम झाली, ती एक्झाम एवढी प्रेशर सिच्युएशन असते, सगळ्यात अवघड एंट्रन्स एक्झाम म्हणता येईल ह्याला. सो आपण ही एंट्रन्स एक्झाम एवढी दिल्यानंतर आता परत मे बी ते आता थोडासा ब्रेक घ्यायच्या ह्याच्यात असतील आणि परत त्यांना हे सगळं फेस करायला लागते. तो हे स्टुडंट्सचं नुकसान तर डेफिनेटली आहे आणि हे असं एक्सपेक्टेड नाहीये एवढ्या नॅशनल लेवलच्या एजन्सीकडून. काही तारीख कळवण्यात येते किंवा कधीपर्यंत ही पुन्हा परीक्षा होणार? तो साधारण जे आहे, आता कुठल्याही एजन्सीला आपण जेव्हा बघतो की काही कधी पेपर असे पोस्टपोन होतात, तर एक 3 आठवडे तरी लागतात सगळी तयारी करून ते पेपर्स कंडक्ट करायला. सो आता तरी एस्टिमेशन असंच येत आहे की एक 17 to 20 डेजच्या गॅपनी पुढची डेट जी आहे ती अनाऊन्स होईल. धन्यवाद मॅडम या सगळ्या माहितीसाठी. तर एकंदरीत या पेपर फुटीच्या प्रकरणामध्ये आता सीबीआय पोलीस हे सगळे प्रकरणाची चौकशी करतायत, तर दुसरीकडे आता एनटीए कडे एक मोठी जबाबदारी असणार आहे. या सर्वांची 22 लाख विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा त्यांना घ्यायची आहे. मिळालेल्या माहितीनुसार एनटीए कडून जे परीक्षा केंद्र आहे ते 3 मे रोजीचेच असणार आहेत. मात्र पेपर कधी होणार आहे याची तारीख जी आहे ती अद्यापही स्पष्ट नाहीये, मात्र लवकरच त्यांच्याकडनं हे कळवण्यात येईल अशी माहिती सध्या समोर येते. नीटच्या पेपरफुटी प्रकरणावरती सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत करिअर काउन्सिलर विवेक वेलणकर सर आहेत. सर, स्वागत आहे आपलं. एकंदरीत ही सगळी पेपरफुटीची घटना निदर्शनास आल्यानंतर जो काही निर्णय घेण्यात आला की ही संपूर्ण परीक्षाच रद्द मुळात करण्यात आलेली आहे, कसं बघता या संपूर्ण प्रकरणाकडे? नाही, अत्यंत दुर्दैव आहे आणि विद्यार्थी 2-2 वर्ष या परीक्षेचा अभ्यास करत असतात, त्यांच्यावर तर हा फार मोठा अन्याय आहे किंवा एक प्रकारचा घाला आहे असं मी म्हणेन. आणि हे पहिल्यांदा घडलेलं नाही. 2024 साली असाच प्रचंड मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला होता. याच नीट परीक्षेमध्ये पेपरफुटी संदर्भात प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं. सुप्रीम कोर्टाने काही ठिकाणची नीटची परीक्षा परत एकदा घ्यायचा आदेश दिला होता. तेव्हा असं सरकारने जाहीर केलं की याची आम्ही सीबीआय इन्क्वायरी करू आणि पाळंमुळं खणून काढू, कोणालाही सोडणार नाही. त्याचं काय झालंय अजूनपर्यंत कोणाला कळलेलंच नाही. परत या वर्षी जेव्हा नीट घोटाळा होतोय तेव्हा असं लक्षात येते की जेव्हा काही मूलभूत बदल या परीक्षेच्या संदर्भात, यातल्या विशेषतः पेपर फुटी होऊ नये म्हणून करण्याच्या कायद्यांच्या संदर्भात या केल्याच गेल्या नाहीत. म्हणजे अहवाल आले पण ते तसेच ठेवले गेले आणि एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सीने या संदर्भात काहीच करण्यासाठी प्रयत्न केले नाहीत आणि असं काही होणारच नाही अशा भ्रमात राहिले. आणि अर्थातच त्याचे परिणाम आपण बघतोय की अक्षरशः 50% प्रश्न तर ऑलरेडी समाज माध्यमांवर पोचले. इतक्या प्रमाणात ती पेपरफुटी झाली आणि नाईलाजाने सरकारनं ती परीक्षा कॅन्सल करावी लागली. याच्यामध्ये मेडिकलला जाणाऱ्या ॲस्पिरंट्स असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांचं नुकसान तर झालंच आहे. आता ही परीक्षा परत कधी होणार माहीत नाही. ती होईल तेव्हा या मुलांना परत नव्या हुरूपानी, नव्या दमानी, नव्या जिद्दीने उभं राहायला लागेल. त्या परीक्षांना तोंड द्यावं लागेल
अर्थातच त्यामुळे रिझल्ट लागायला उशीर, त्यामुळे अर्थातच मेडिकल प्रवेश परीक्षा ऑलरेडीच लेट होते, ती आणखीन लेट होण्याची शक्यता. म्हणजे याचे दूरगामी परिणाम खूप जास्ती आहेत आणि ते विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळणारे आहेत. त्यामुळे कुठेतरी एक करिअर काउन्सिलर म्हणून आम्हाला असं वाटतं की या परीक्षेचं जे महत्व आहे ते लक्षात घेता या परीक्षा कंडक्ट करताना खूप मोठ्या प्रमाणावर सावधानी आणि त्याचबरोबर अतिशय कडक धोरण स्वीकारणं आवश्यक होतं. यापूर्वी झालेल्या घटनांच्या लोकांना जर शिक्षा झाल्या असत्या एव्हाना तर कदाचित आता थोडंसं त्याच्यावर एक डिटरंट बसला असता, पण असं काहीही घडलेलं नाही. यंदाही परत सरकारने जाहीर केले की आम्ही सीबीआय इन्क्वायरी करू. 2024च्या सीबीआय इन्क्वायरीचं काय झालं याचा पत्ता नसताना परत एकदा जनतेला कुठतरी एक काहीतरी आश्वासन देण्यापुरतं सीबीआय इन्क्वायरीचे आदेश होत आहेत, हे अत्यंत चुकीचं आहे. नक्कीच सर, तुम्ही जसं म्हणालात की ही काही पहिली घटना नाहीये, या अगोदर अशा अनेक घटना घडलेल्या आहेत, त्यातून अजूनही काही बोध घेतला नाही असं दिसून येत आहे. यातून एकंदरीत जी काही पेपरची नियमावली असते किंवा नॅशनल टेक्स्ट एजन्सी जे आहे त्याची काही नेमके धोरणं आहेत का? पेपर कशा पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात येतो, यामध्ये पारदर्शकता आहे का? किंवा त्या पेपरची प्रश्नपत्रिकेची सुरक्षितता लक्षात घेतली जाते का? किंवा अशा घटना घडू नये यासाठी काही एक महत्वाची धोरण आहेत का? नाही, दुर्दैवाने फारसं याच्यात काहीच केलं गेलेलं दिसत नाही 2 वर्षापूर्वीच्या घटनेनंतर सुद्धा. आणि खरं सांगायचं तर माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की आतला कोणीतरी माणूस सामील असल्याशिवाय अशा प्रकारे इतक्या मोठ्या प्रमाणावर ही गोष्ट होणं शक्य नाही. तर ही कोण आतली माणसं सामील आहेत, कशी सामील झाली, कुठे सामील झाली, यांना कुणी सामील करून घेतलं गेलं, ही संबंध देशभर असणार एखादं रॅकेट आहे का, याचा छडा लावण्याचे प्रयत्न लवकरात लवकर होऊन दोषींना शासन होऊन अशा प्रकारे घटना घडू नयेत यासाठीचं एक वातावरण निर्मिती होणं हे खरं म्हणजे अत्यंत आवश्यक आहे. ते पूर्वीच झालं असतं तर आजची घटना घडली नसती. आमची रिक्वेस्ट आहे किमान आता तरी अशा प्रकारचा अतिशय कठोर आणि कडक तपास करून जेवढे जेवढे लोक इन्व्हॉल्व आहेत त्यांची पॉलिटिकल, सामाजिक, शैक्षणिक कुठलीही बॅकग्राऊंड लक्षात न घेता त्यांच्यावर कारवाई होणं हेच कदाचित अत्यंत महत्वाचं पाऊल असेल. सर, परीक्षापूर्व काळात काय नेमक्या काळजी घेतल्या पाहिजे किंवा कशा पद्धतीने परीक्षा केंद्रांपर्यंत ह्या प्रश्नपत्रिका पोहोचावेत यासाठी कसे धोरणं आखले पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खरं म्हणजे आपल्याकडे जेईची परीक्षा घेतली जाते, जी पण नॅशनल लेव्हलची आहे, ती तर 10 दिवस चालते आणि वर्षातनं 2दा होते. तरी तिथे अशा घटना दिसत नाहीत, कारण ती एकतर कॉम्प्युटर बेस्ड आहे आणि त्यांच्याकडे बऱ्यापैकी त्यामुळे सुरक्षितता ठेवणं सोपं जातं. त्यामुळे जर एकच केंद्रीय परीक्षा जेई ही नीटपेक्षा वेगळ्या प्रकारे घेतली जात असून ती जर चांगली होत असेल तर नीट संदर्भात ते धोरण का अंमलबजावणी होत नाही, हाही तेवढाच एक कुतूहलाचा विषय आहे. सर, तुम्ही करिअर गायडन्स आहात, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असता. आता ही संपूर्ण घटना घडल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांमध्ये एकतर संताप आहे. दुसरी गोष्ट, आम्ही ज्या मेहनतीने अभ्यास केला होता तो वाया गेला का? आणि आता पुन्हा एकदा त्यांना या परीक्षेला तोंड द्यायचं आहे, तर एक करिअर गायडन्स म्हणून त्यांना तुम्ही आता काय सांगू इच्छिता? नाही, विद्यार्थ्यांना माझं एकच आवाहन आहे की तुम्ही 2 वर्ष मनापासून अभ्यास केलायत, या घटनेने विचलित होऊ नका. तुमचा अभ्यास अजूनही तसाच कंटिन्यू ठेवा आणि परत एकदा नव्या जोमानी, नव्या ध्येयानी, नव्या प्रेरणेने या परीक्षेला सामोरे जा. यश नक्की मिळू शकतं, कारण तुमचा 2 वर्षाचे कठोर परिश्रम त्याच्या मागे आहेत. त्यामुळे आत्ताच्या घटनेमुळं कुठल्याही प्रकारे तुम्ही डिस्टर्ब होऊ नका, निराश होऊ नका आणि नव्या धैर्याने सामोरे जा. खूप खूप धन्यवाद सर. देशामध्ये जवळपास 22 लाख विद्यार्थ्यांनी ही नीटची परीक्षा दिली होती. खरं तर या संपूर्ण विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान या सगळ्या घटनेनंतर झालेलं आहे. आपल्यासोबत याच विषयावरती सविस्तर बोलण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये या संपूर्ण नीट असेल, जेई असेल, या सगळ्या ज्या काही महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या परीक्षा आहेत त्यांचा सराव घेणारी एक अग्रगण्य संस्था म्हणजे डिपर, आणि त्याचेच डायरेक्टर आपल्या सोबत आहेत हरीश बुटले सर. सर, स्वागत आहे आपलं. ही संपूर्ण देशभरामध्ये नीटची जी काही पेपरफुटीची घटना घडली त्यामुळे तो परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रथमतः या सगळ्या घटनेकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय? असं आहे, ही घटना खरं तर घडायला नको होती. कारण विद्यार्थी अतिशय कष्टाने त्यांचे मागील 2 वर्ष याच्यासाठी झोकून देत असतात
काही विद्यार्थी तर जवळपास 5 वर्षापासून या सगळ्या प्रक्रियेमध्ये असतात. केवळ विद्यार्थीच नव्हे तर त्यांचे आई बाबा, त्याचप्रमाणे संपूर्ण कुटुंब या सगळ्या प्रक्रियेमध्ये ते गुंतलेलं असल्यामुळे जवळपास आपण म्हणायला 22 लाख विद्यार्थी म्हणतो, परंतु पूर्ण एकूण पॉप्युलेशनचा विचार करायला गेलो तर जवळजवळ 1 ते 1.5 कोटी लोक याच्यामध्ये प्रभावित झालेले असतात. आता ही परीक्षा नेमकेपणाने कॅन्सल करण्याचा जो निर्णय आहे इतका तातडीने का घेतला गेला, तर पेपरची जी एकंदरीत फुटलेल्या पेपरचं जे व्हायरल होण्याचं जे प्रमाण होतं ते प्रचंड जास्त होतं. मुळात पेपर PQRS या ज्या 4 व्हर्जनचा जो असतो त्या प्रकारातला तो फुटलेला नव्हता, परंतु त्या पेपरमध्ये असणारे जे प्रश्न आहेत ते गेस पेपरच्या स्वरूपामध्ये ते फुटलेले होते. आणि जवळपास 140 ते 160 प्रश्न, आतापर्यंत 140 ची पुष्टी झालेली आहे, तर जवळजवळ 600 गुणांचे प्रश्न फुटलेले होते. आता ज्या प्रक्रियेतले 600 गुणांचे प्रश्न समजा जर फुटलेले असतील, पेपर त्याचा सगळ्यांना अवेलेबल झाला असेल, लीक झालेला असेल, तर नॅचरली जे विद्यार्थी कदाचित त्या पातळीचे नसतील ते देखील जास्त मार्क्स मिळवू शकतील. आणि जे खरोखर हुशार विद्यार्थी, ज्यांनी कुठल्याही अशा पद्धतीच्या या गैरव्यवहारामध्ये त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नव्हता, अशा विद्यार्थ्यांना नाहक त्याचा मनस्ताप सहन करायला लागला. आता हे सगळं जे काही घडत आहे हे काही एका वर्षापुरतं आहे का, तर नाही. याच्या पूर्वी पण अशा घटना अगदी झालेल्या आहेत. मात्र परीक्षा कॅन्सल जेव्हापासून नीट झालेली सुरू तेव्हापासून आतापर्यंत परीक्षा कॅन्सल इतक्या तातडीने झाली नाही. खरं तर 2024 मध्ये प्रचंड गदारोळ उडाला होता. त्यावेळेस काही ठराविक विद्यार्थ्यांची ठराविक सेंटरवर जे काही प्रॉब्लेम झालेले होते त्यांची पुनर्परीक्षा झालेली होती, पण सर्व विद्यार्थ्यांना वेठीस धरल्या गेलेलं नव्हतं. त्याचवेळी या संपूर्ण प्रक्रियेत सुप्रीम कोर्टामध्ये 3 दिवस सातत्याने त्याच्यावर सुनावणी झाली आणि असे गैरप्रकार पुन्हा पुन्हा होऊ नये याच्यासाठी म्हणून कडक असे निर्देशही देण्यात आले. परंतु झालं कसं, आत्तापर्यंत आपण बघतोय ती वेळ निघून गेली की त्याच्यानंतर पुन्हा मागचे पाढे 55 अशासारखंच अगदी ती सगळी प्रक्रिया होते. आणि म्हणून मी खात्रीपूर्वक सांगतो, यावर्षी जरी अगदी तो पेपर फुटला आणि तो परीक्षा कॅन्सल झाली म्हणजे 27ला होणारच नाही याची खात्रीच देता येत नाही. आपल्या सिस्टमला आता बदलायला पाहिजे, कारण की हा सिस्टमिक फेल्युअर आहे. तुम्हाला जोपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता जोखण्याचा जो काही प्रमाण आहे ते एका परीक्षेवर अवलंबून राहील आणि ती परीक्षा देशव्यापी पातळीवर प्रचंड मोठ्या प्रमाणाची असेल, ज्याच्यामध्ये लाखो विद्यार्थी परीक्षा देत असतील, अशा वेळी काही नतद्रष्ट त्याचा एकंदरीतच या प्रक्रियेचा चुकीचा वापर करतात आणि त्याच्यातून आपल्या चुकीच्या पद्धतीने धन मिळवण्याचा प्रयत्न करतात. सर, यामध्ये एक महत्वाची बाब अशी की ही पेपर म्हणजे गेस पेपरच्या स्वरूपात आलं जसं तुम्ही सांगितलं, मात्र हेच पेपर परीक्षेच्या 48 तासा अगोदर आलं आणि काहींकडून असं देखील म्हटलं जात होतं की 48 तासा अगोदर या पेपरचे काही दर ठरले गेलेले होते. काहींच्या मध्ये 15 लाख होतं, तर काहींच्या मध्ये 10 लाख होतं आणि जसजशी परीक्षा जवळ येत होती तशी त्याचे रेट हे 50,000 येऊन पोहोचलेले होते. 30,000 हा, मग अशामध्ये आता तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून या संपूर्ण प्रक्रियेत आहात. तुम्ही विद्यार्थ्यांचे सराव परीक्षा घेत असता. या 48 म्हणजे परीक्षेच्या अगोदर असे काही विद्यार्थी तुम्हाला भेटायला आले का की अशा पद्धतीने पेपर या ठिकाणाहून मिळतोय आणि असं काही घडतंय याची कल्पना होती? नाही, आम्हाला तरी मुळेच कल्पना नव्हती. परंतु पेपर झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये वाच्यता झालेली होती की महाराष्ट्रात काही ठिकाणी क्लासेसमधून विद्यार्थ्यांना काही गेस पेपर दिल्या गेलेले होते
आणि त्यातूनच बरंच अगदी या पेपरमध्ये आलेलं होतं. याची कुणकुण मात्र जरूर लागलेली होती. जेव्हा त्याच्या आणखी आम्ही खोलात जेव्हा जायला लागलो, तर कदाचित मला वाटतं तो दिवस 12 तारखेचा असेल. आणि लगेचच अगदी त्या दिवशी आणि मग दुसऱ्या दिवशी मिळून अ, ही संपूर्ण प्रक्रिया घडली. मोठ्या प्रमाणावर अगदी सगळीकडे कळलं होतं की पेपर फूट मोठी झालेली आहे आणि NTA ने कुठलाही विचार न करता सरळ सरळ अगदी ती परीक्षाच रद्द केली. विचार न करता हा शब्दाचा अर्थ असा की कोणीतरी मागणी केलेली आहे बाबा विद्यार्थी संघटनांनी, कोणीतरी मोठं प्रेशर आलेलं आहे बाबा म्हणून कॅन्सल करतोय, असं नाही. त्यांनी सुमोटो हे डिसिजन घेतलं. एवढंच नव्हे तर त्यांनी विद्यार्थ्यांना पुढची परीक्षा फी पण ते घेणार नाहीयेत. जी परीक्षा फी भरलेली होती विद्यार्थ्यांनी ती पण ते परत करणार आहेत. अर्थात याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं फार मोठं नुकसान जे झालेलं आहे ते काही भरून निघणार नाहीये, पण त्यांनी त्यांच्या बाजूनी ती तयारी दाखवली. आता अशा पद्धतीची तयारी केवळ दाखवून हे पुढचे भविष्यातले संभाव्य धोके टळणार आहेत का, तर मुळीच नाही. मी आम्ही डीपरच्या ज्या परीक्षा घेतो, आम्ही 20 वर्षापासून या सगळ्या प्रक्रियेत आहोत. आम्ही पेपर सेटिंग पासून तर एकंदरीतच सेंटरवर प्रक्रिया कशी होते जशीच्या तशी तंतोतंत मॉक आम्ही कव्हर करतो. त्यावेळी आमच्या लक्षात येतं आणि आम्हाला माहिती असतं की कुठे कुठे असे फ्लॉज घडू शकतात आणि कुठे कुठे चान्सेस आहेत की अशा चुकीच्या गोष्टी व्हायच्या. परंतु ती प्रत्येक प्रक्रिया आम्ही तरी आमच्यासाठी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने गेली काही वर्ष अगदी करत होतो. परंतु आमचा तो मॉक होता, त्याच्यामुळे त्याला तेवढं अगदी म्हणजे एक किती ना म्हटलं तरी त्याचा सिरियसनेस विद्यार्थी एका वेगळ्या पद्धतीने घ्यायचा. आता प्रश्न असा राहतो की या एका परीक्षेच्या बेसिसवर समजा जर फायनल मेरिट ठरवणं जात असेल आणि अशा काही घटना घडल्या, जर माहिती पडल्या तर योग्यतेने काही ना काहीतरी निर्णय होईल किंवा त्याच्यावरचा निर्णय झाल्यामुळे सर्वांना समान संधी पुन्हा मिळू शकेल. पण समजा माहितीच नाही झालं तर काही विद्यार्थ्यांचं नाहक नुकसान होतं आणि हे दरवर्षी कुठं ना कुठेतरी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये हे घडतच असतं. तर मला तेच विचारायचं होतं, याच्यावरती काही सोल्युशन आहे का, किंवा परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जाव्या याच्यासाठी काय तुमच्याकडे आहे का सांगण्यासारखं? हो, नक्कीच. आम्ही गेली कित्येक वर्ष हे सांगतोय. मागच्या 24 मध्ये जेव्हा हे सगळे मोठ्या प्रमाणावर असे चुकीचे प्रकार घडले, तेव्हाच आम्ही सुचवलेलं होतं की तुम्ही एका परीक्षेवर विसंबून राहूच नका. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता ज्युनियर कॉलेजेसचं शिक्षण, म्हणजे ज्युनियर कॉलेजेस हे केवळ रजिस्टरिंग सेंटर झालेली आहेत. मुलं कॉलेजेसमध्ये जातच नाहीत. संपूर्ण शिक्षण हे कोचिंग क्लासेसच्या ताब्यात निघून गेलेलं आहे. त्याच्यामुळे एकतर या सोल्युशनमुळे ज्युनियर कॉलेजेस सुद्धा अगदी त्याच्यातून चांगल्या पद्धतीने ऊर्जित अवस्थेत येतील आणि सगळ्याच गोष्टींच्या समस्या सुटतील. तो उपाय असा आहे की एका कुठल्या परीक्षेवर विद्यार्थ्यांची गुणवत्ता मोजू नये. आणि म्हणून 11वी मध्ये एक परीक्षा जी कदाचित अगदी राज्याच्या CET सेलनी घ्यावी 11वीच्या बेसिसवर. मग 12वीची परीक्षा बोर्डाची जी होते ती बोर्डाची घ्यावी. आणि हे प्रत्येक राज्यामध्ये त्यांचा CET सेल पण आहे आणि बोर्ड पण आहे. आणि आत्ताच्या घडीला प्रत्येक राज्याचं बोर्ड हे केवळ त्यांची इलिजिबिलिटी देण्याच्या पलीकडे दुसरं काहीच करत नाही. त्यांच्या कुठेच अगदी +2 लेवलला एज्युकेशनचं सिरियसनेस राहिलाच नाहीये. सगळं कोचिंगच्या अखत्यारीत निघून गेलेलं आहे. काही ठिकाणी त्याच्यावर थोडे जे काही बंधनं आहेत अशा ठिकाणी ते उत्तम चाललं असेल, परंतु बहुतांशी ठिकाणी हे सगळं कोचिंगच्या ताब्यामध्ये निघून गेलेलं आहे. याच्याने काय होईल की CET सेल पण त्यांचं असेसमेंट प्रॉपर करू शकेल. त्याचप्रमाणे बोर्डाचे जे काही अगदी गुणांच्या मुळे 12वीचा जो एकंदरीत जे महत्व आहे ते अबाधित राहील आणि नंतर फायनली NTA ने पुन्हा अशी एक परीक्षा घेऊन त्याच्यामधून ते पर्सेंटेज द्यावे.
11वीतले 20%, 12वीतले 30% आणि NTE घेतलेल्या परीक्षेतले 50%. अशा पद्धतीने यांच्या गुणांची त्याच्यामध्ये एकत्रितपणे समजा जर विद्यार्थ्यांना जोखलं मोजलं तर असे कुठलेही घाणेरडे प्रकार मध्ये झाले तरी त्या विद्यार्थ्यांच्या एकूण गुणवत्तेवर तसा परिणाम होणार नाही, कारण ऍव्हरेज मध्ये कुठं ना कुठेतरी ते मॅच होईल. आणि याच्यातून शिक्षण जे काही अगदी 12वी पर्यंतचं ज्युनियर कॉलेजेस जे काही पूर्ण त्यांच्या हातून ही शिक्षणाची प्रक्रिया निघून गेली ते पण ऊर्जितावस्थेत येतील. सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर एकंदरीत या सगळ्या नीटच्या परीक्षेमध्ये जो काही घोटाळा झालेला आहे किंवा जी काही पेपर फुटीची घटना घडली याच्यावरती नेमकं सोल्युशन काय होतं हे आपण सगळं समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. याशिवाय आपण काही क्लासेस आहेत त्या क्लासेसच्या माध्यमातून देखील विद्यार्थी आणि पालकांची मनस्थिती सध्या परिस्थिती काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विवेक वेलणकर यांच्याकडून देखील आपण त्यांना सध्या कशा पद्धतीने तयारी करण्याची गरज आहे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओतून समजून घेतलंय. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.